नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मसावी काढा। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे मसावी काढा, परंतु त्या ठिकाणी आपण मूळ अवयव पद्धतीने मसावी कसा काढायचा हा घटक पाहिला होता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विभाजक पद्धतीने मसावी कसा काढला जातो हा भाग या ठिकाणी पाहणार आहोत। मसावी काढण्याची विभाजक पद्धत पाहूयात। या ठिकाणी उदाहरण 12 व 20 यांचा मसावी काढा। विद्यार्थी मित्रांनो, विभाजक या शब्दाचा अर्थ सुरुवातीला आपण समजून घेऊयात। विभाजक म्हणजे काय? समजा या ठिकाणी एखाद्या संख्येला ज्या भाग जाणाऱ्या संख्या आहेत, एखाद्या संख्येला ज्या ज्या संख्येने भाग जातो त्या संख्येला त्या संख्येचे काय म्हणतात? विभाजक। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला विभाजक लिहायचे आहेत। सुरुवातीला या पद्धतीमध्ये स्टेप बाय स्टेप घेऊयात आपण। अगोदर या दोन्ही संख्यांचे विभाजक लिहूयात आपण। 12 चे विभाजक, विभाजक। आता 12 चे विभाजक, विभाजक लिहिताना एक गोष्ट लक्षात घ्या, त्या दिलेल्या संख्येचे दोन विभाजक आपल्याला फिक्स माहित असतात। कोणते विभाजक? कोणत्याही संख्येला 1 ने पूर्ण भाग जातो, म्हणजे 1 हा प्रत्येक संख्येचा काय असतो? विभाजक असतो। म्हणून विभाजक लिहिताना प्रत्येक संख्येच्या विभाजकामध्ये सुरुवात 1 ने करायची आहे आणि शेवटचा जो विभाजक असतो, शेवटचा विभाजक सुद्धा या ठिकाणी तीच संख्या असते। ती म्हणजे कोणती? आता या ठिकाणी 12 चे विभाजक आपल्याला लिहायचे आहे, म्हणजे 12 हा या संख्येचा शेवटचा विभाजक असेल आणि 1 हा या संख्येचा सुरुवातीचा विभाजक असेल। मग मधल्या ज्या संख्या आहेत भाग जाणाऱ्या, कोणत्या? 12 या संख्येला, त्या पण आपल्याला या ठिकाणी लिहायच्या आहेत। आता सुरुवात करूया। पहिला विभाजक आला 1। चला पुढे 1 ने भाग जातो। 1 च्या नंतर या ठिकाणी एकक स्थानी 2 आहे, म्हणजे कितीने भाग जाईल? 2 ने भाग जाईल, म्हणून 2 हा सुद्धा या ठिकाणी 12चा काय असेल? विभाजक असेल। त्यानंतर 12 ला 3 ने भाग जातो, म्हणून 3 सुद्धा या ठिकाणी विभाजक लिहिला। 12 ला 4 ने पण भाग जातो, मग या ठिकाणी 4 लिहिला। त्याच्यानंतर 12 ला कितीने भाग जातो? 6 ने भाग जातो, मग या ठिकाणी 6 पण लिहिला। त्याच्यानंतर 12 ला कितीने भाग जातोय? डायरेक्ट 12 ने भाग जातो, म्हणजे या ठिकाणी 12। पहा या ठिकाणी निरीक्षण करा, पहिलं विभाजक किती आहे? 1 आणि शेवटचा विभाजक किती आहे? 12। शेवटचा विभाजक ती संख्या आहे, बरोबर, आणि पहिला विभाजक 1 आहे। हे दोन कन्फर्म असतात, बाकीचे आपल्याला लिहावे लागतात। मग या ठिकाणी लिहू 20 चे विभाजक। आता या ठिकाणी 20 चे विभाजक, 20 चे विभाजक, 20 चे विभाजक, बरोबर। सांगा पहिला विभाजक काय असेल? 1, बरोबर। त्यानंतर 20 ला भाग जाणारे दुसरी संख्या कोणती असेल? एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 2 ने भाग जातो, बरोबर। त्याच्यानंतर 20 ला भाग जाणारी त्याच्यानंतर संख्या सांगा। एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 2 च्या नंतर कितीने भाग जाईल? सांगा। 4 ने पण भाग जातो, 4 पंचे 20। त्यानंतर 5 ने पण जातो, एकक स्थानी 0 आहे। त्यानंतर 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 ने जातो। 10 दोन्ही 20, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, डायरेक्ट किती जाईल? 20 न जाईल। म्हणजे या ठिकाणी शेवटचा विभाजक पहा 20, पहिला विभाजक किती आहे? 1। प्रत्येक संख्येचा 1 आणि ती संख्या विभाजक असते, हे या ठिकाणी लक्षात घ्या। आता काय करायचं आहे? या ठिकाणी 12 चे विभाजक 1, 2, 3, 4, 5, 6, 12, त्यानंतर 20 चे विभाजक 1, 2, 4, 5, 10 आणि 20। आता पहा या ठिकाणी काय करायचं? मसावी काढायचं आहे। काय करायचं आहे? मसावी। आता मसावी या शब्दाचा अर्थ मी काल तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला होता, महत्तम, महत्तम, सामायिक, सामायिक विभाजक। लक्षात घ्या, महत्तम सामायिक विभाजक। महत्तम सामायिक विभाजक म्हणजे काय? मसावी। आता या ठिकाणी आपण सामायिक विभाजक शोधणार आहोत। कोणते विभाजक? सामायिक। पहा, सामायिक विभाजक म्हणजे काय? सामायिक विभाजक म्हणजे असे विभाजक जे की वरच्या संख्येचेही असतील आणि खालच्या संख्येच्या विभाजकामध्ये पण असतील, सारखे असणारे। आता या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 सामायिक विभाजक मध्ये 1 लिहिला आपण, लक्षामध्ये। त्यानंतर इथे 2 आहे, इथे 2 आहे, सामायिक आहे, सारखा आहे, दोन्ही मध्ये कॉमन आहे, लिहून टाकला 2। त्यानंतर इथं 3 आहे का? तर नाही। इथं 4, इथं 4 आहे का? आहे, मग या ठिकाणी 4 लिहून टाका। त्यानंतर इथं 5, इथं 6, इथं 6 आहे का? नाही। इथं 12, इथं 12 आहे का? नाही। आता याच्यामध्ये दोन्ही संख्येच्या विभाजकामध्ये सामायिक विभाजक कोणते आलेत आपले? पहा, 1, 2 आणि 4
हे तीनच विभाजक हे सामायिक आलेले आहेत. आता या ठिकाणी मसावीचा अर्थ जर आपण लक्षात घेतला, महत्तम सामायिक विभाजक, महत्तमचा अर्थ काय होतो मित्रांनो? महत्तम म्हणजे सगळ्यात मोठा, मोठ्यात मोठा, सर्वात मोठा असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो. महत्तम म्हणजे सर्वात मोठा सामायिक असणारा विभाजक कोणता? आता ह्याच्यामध्ये सर्वात मोठा सामायिक असणारा विभाजक, आता सगळ्यात लहान कोणता आहे? 1, आणि सगळ्यात मोठा कोणता येईल मग? 4. सगळ्यात मोठा सामायिक असणारा विभाजक म्हणजे काय? 4. म्हणून या ठिकाणी याचा शॉर्ट फॉर्म असा लिहिला आहे, महत्तम म्हणजे म, सामायिक म्हणजे सा, विभाजक म्हणजे बी. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहूयात, म सा वी बरोबर किती? महत्तम किती आलेला आहे? 4. म्हणजे या ठिकाणी यांचा मसावी किती येईल? 4. लक्षात आलं असेल. परत या ठिकाणी दुसरं उदाहरण घेऊयात आपण. 18 व 30 या संख्येचं मसावी या ठिकाणी काढायचं आहे. कोणत्या पद्धतीनं? विभाजक पद्धतीनं. मग काय करायची सुरुवात? दोन्हीचे विभाजक अगोदर लिहून घ्यायचे आहेत. मग या ठिकाणी लिहूत आपण 18चे विभाजक, 18चे विभाजक, 18चे विभाजक. आता 18चे विभाजक सांगा. 18चे विभाजक सांगा. पहिला विभाजक काय असेल? 1. डोळे झाकून 1 लिहून टाकायचं, कारण 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो. चला, त्यानंतर या 18ला भाग जाणारी दुसरी संख्या. 18ला कोणत्या संख्येने भाग जातोय? एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2 ने भाग जाईल. 3 ने जातो का? 3 × 18 लिहून टाका. 3 हा पण विभाजक असेल. 4 ने जाईल का? नाही. 5 ने 0, 5 एकक स्थानी नाही. 6 ने साहित्रिक 18, 6 लिहून टाका. 7 ने नाही जात, 8 ने नाही जात, 9 ने जातो. 9 दोन्ही किती? 18. चला पुढे. 9च्या नंतर 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. डायरेक्ट आता कशाने जाईल? 18 ने जाईल. 1 मिनिट, या ठिकाणी सॉरी, इथे 6 नंतर आपण 9 लिहायचे, 18 लिहिलं. 6 नंतर 9 आणि 9 नंतर डायरेक्ट किती येईल? 18 येईल. मग 1, 2, 3, 6, 9 आणि 18 हे या ठिकाणी कशाचे विभाजक आहेत? 18चे. आता लिहायचे आपल्याला कशाचे? 30चे. सांगा या ठिकाणी 30चे विभाजक, आता 30च्या विभाजकामध्ये सांगा. पहिला विभाजक सांगा 1 बरोबर. त्यानंतर 30ला कशाने भाग जातो? एकक स्थानी 0 आहे म्हणजे 2 ने पण भाग जातो. मग या ठिकाणी लिहून टाका 2. त्यानंतर 2च्या नंतर कितीने भाग जाईल? 3 ने. 3 × 10 30 बरोबर. त्याच्यानंतर 4 ने जाईल का? नाही. 5 ने जातो. एकक स्थानी 0 आहे म्हणून 5 ने जाईल. विभाजित कसोट्या या ठिकाणी आठवा. त्याच्यानंतर 5च्या नंतर 6 ने पण जातो. 6 × 5 = 30. त्याच्यानंतर 7 ने नाही जात, 8 ने नाही जात, 9 नाही, 10 ने जातो. मग 10 लिहून टाका. 10 नंतर डायरेक्ट कितीने जातो? 15 ने जातो. 15 आणि 15 नंतर डायरेक्ट कितीने जातो? 30 ने. पहा या ठिकाणी या 30चे विभाजक किती? 1, 2, 3, 5, 6, 10, 15 आणि 30. आता काय करणार आपण? या ठिकाणी सामायिक विभाजक जसे लिहिले तसे सामायिक विभाजक आपल्याला काढायचे आहेत. इथल्या सामायिक विभाजक, सामायिक विभाजक, सामायिक विभाजक 1 आहे. प्रत्येक उदाहरणामध्ये 1 हा सामायिक विभाजक असतोच. बघा लक्षात घ्या. दोन्ही, कारण प्रत्येक संख्येला 1 ने भाग जातो म्हणून 1 घ्यायचाच आहे. इथं 2 आहे, इथं 2 आहे, 2 घेतला. परत इथं 3, इथं 3 आहे, इथं 3 घेतलं. परत या ठिकाणी इथं 6, इथं 6 आहे का? नाही. 9 नाही, 18 नाही. 1, 2 आणि 3. पहा या ठिकाणी 1, 2 आणि 3 हे 3च सामायिक विभाजक. सॉरी, या ठिकाणी 6 आहे. पहा इथे 6, इथे 6 आहे म्हणून या ठिकाणी 6 लिहिलं. त्याच्यानंतर सामायिक कुठे आहे का? पहा इथं 9 नाही, इथं 18 नाही. 1, 2, 3, 6, 3 आणि 6 हे झाले सामायिक विभाजक या संख्येचे. आता काय करायचंय? मसावी काढायचा आहे. मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा सारखा असणारा विभाजक कोणता? ह्याच्यामध्ये मोठ्यात मोठा सारखा असणारा विभाजक कोणता आहे? तर 6. म्हणून या ठिकाणी असं लिहा, मसावी बरोबर किती आलं मित्रांनो? 6. आता मसावी कसा काढायचा विभाजक पद्धतीने हे तुमच्या लक्षात आलं असेल. पहा या ठिकाणी पुढील उदाहरण तुमच्यासाठी आहे. 32 व 50 या संख्येचा मसावी विभाजक पद्धतीने काढा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.
चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये मसावी संदर्भातला मसावी काढण्याची दुसरी नवीन पद्धती या ठिकाणी घेऊन. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.